नमस्कार। प्रसिद्ध साहित्यकार व.पु. काळे एका ठिकाणी म्हणतात की जगातलं सर्वात महत्त्वाचं नातं म्हणजे मैत्रीचं नातं। कारण हे एकमेव नातं असं आहे की जिथे डिक्टेटरशिप नाहीये, पोझिशनची भावना नाहीये, तर फक्त बिलॉंगिंगचा सूर आहे। आपल्या आयुष्यात खरं तर नात्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। ही नाती आपल्याला घडवतात, आपल्याला समृद्ध करतात। आई, वडील, भाऊ, बहीण ही नाती आपल्याला जन्मतःच मिळतात, रक्ताची नाती असतात ती। पण या सगळ्या नात्यांव्यतिरिक्त एक नातं असं आहे जे आपण स्वतः निवडतो, जिथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य असतं, आणि ते नातं म्हणजे मैत्रीचं। मैत्री हे पूर्वसंचित आहे, म्हणजे सहवेदना आणि संवेदना हा मैत्रीचा पाया आहे। कुठल्याही प्रकारे जजमेंटल न होणं याला मैत्री म्हणतात। या मैत्रीमध्ये वयाचं, काळाचं, परिस्थितीचं कुठलंच बंधन नसतं, आणि या गोष्टी जर आड येत असतील तर समजावं की ही मैत्री खरी नाहीये। मैत्री करणं खूप सोपं आहे, पण ती निभावणं तितकंच कठीण आहे। एकदा राधेने कृष्णाला विचारलं, कृष्णा, मैत्रीचा नक्की फायदा काय असतो बरं? त्यावर कृष्ण हसून म्हणाला, राधे, अगं, जिथे फायदा शोधला जातो ना तिथे मैत्री कधीच नसते, आणि जिथे मैत्री असते तिथे फायद्याचा विचारच उरत नाही। खरंच हे मैत्रीचं नातं शब्दामध्ये गुंफणं कठीण आहे। विश्वासावर टिकणारं आणि आपलेपणाची अनुभूती देणारं असं हे नातं आहे। चंद्रशेखर गोखले म्हणतात, तू किनारा गाठलास तर मी तुझ्या बरोबर आहे, तू किनारा गाठलास तर मी तुझ्या बरोबर आहे, आणि तळाशी गेलास तर मी तुझ्या अगोदर आहे। मंडळी, कसा वाटला आजचा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।